हाय गाईज, तर माझं नाव गौरी आहे आणि आज माझा व्लॉगचा पहिला दिवस आहे. आजपासून मी चालू करणार आहे. माझं नाव गौरी सुमित गावडे, मी 11 वर्षाची आहे आणि माझ्या गावाचं नाव मंचर गावडेवाडी आहे. हे बघा माझ्या मागचं हे माझं घर आहे अख्खं. आणि आजपासून मी चालू करणार आहे. इथं माझ्या गाया आहेत, तर मला एक एक दाखवते. आणि हे माझा भाऊ आहे. फोटो काढतो मी. काही आता ही आंघोळ केली. मी आहे मम्मा काय करणार नाही, घाबरू नको. काय करायचं ते आपल्यालाच करायचं. आता त्यांना धुवायला नेत होते. हो का, सगळे आले धुवून. एक आहे माझ्या आवडतीचं, आत्ता हे आंघोळ करून आलं ओढल्या. अरे अरे अरे, हात पण नाही लावून देते. दिसलं का तिला लागलं? अरे बाबा. तर गाईज इथं मंदिर आहे एक, जे कशामुळे इथं बांधलं आहे कारण की विहीर खणताना आम्हाला एक मूर्ती भेटलेली. मी दाखवते आतमध्ये. आणि माझा भाऊ तिकडे गाई धुतोय. बघा, आज आमची इथे यात्रा असल्यामुळं खूप धिंगाणा चालला. ही जी मूर्ती आहे ही आम्हाला भेटलेली विहीर खणताना. ह्या नाही ही. हो का, हिला आंघोळ घालतोय. दाखव धुताना. चल. हे माझे काका दादा. ही माझी मम्मी आहे. दे मी देते. मला लावायला लावले तू देते. हातात आता माझे एक मोबाईल आहे. दू बे आहे, घाबरू नको तू. घाबरत नाही, बाजूला जाते ना. आपल्या पायावर फक्त पाय देऊन नाही द्यायचं तुला, आपण सावध राहायचं. जा पलीकडून, इकडे हटव तिला. पलीकडच्या बाजूला जा. चला आता तुम्हाला दाखवते. माझ्या घराच्या मागं माझ्या आजीने खूप प्रकारची झाडं लावलेली आहेत, ज्याने की तिला सारखं सारखं मार्केटमध्ये जाता येणार. तुम्ही बघा, हे लिंबूचं झाड आणि इथं अननसाचे झाड आहेत. हे पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. हे आंब्याचं झाड आहे आणि इथे कैऱ्या पण आलेल्या आहेत, छोट्या छोट्या. बघा, हो का. एक कारल्याचं झाड आहे आणि खाली भेंडीची झाडं आहेत. बघा, छोट्या भेंड्या पण आल्या. आणि इकडं असं एक मिनिट, इथं हे माहिती नाही कशाचं आहे. हे बडीशेपाचं आहे. बघा पुढं हे तुम्हाला माहिती नसणार, हे असं म्हणजे कधी बघितले नसणार तुम्ही झाडं, कारण की माझ्या आजीने इथं बडीशेपचे पण लावलेले आहेत. हो का. अजून बारीकशे आहेत, मोठं झाले की ते असे दिसतात. हो का.
हे अजून असल्या खूप लावलेल्या आहेत आजींनी. ही आमची खूप जुनी बैलगाडी आहे, खूप खूप खूप. आणि हे इथं एरंडाचे झाडं लावलेली आहेत, म्हणजे की जे वेलांची झाडं असेल ती ह्याच्यासोबत मोठी व्हावे. आणि हो का, इथं आमच्याकडे किती मोठ्या मोठ्या केळीचे झाडं आहेत. तिकडं पण आहेत, तिकडं घड पण आला एक, दिसला का? हो का. आणि इकडं पण आल्यात, इथं पण एक वरती छोटा घड आलेला आहे. आणि इथं खूप केळीची झाडं आहे हो का. आणि खूप मोठी झालेली आहेत. इथं काय अननसाची लावलेली आहेत झाडं बघा. आणि इकडं बघा चहापत्तीची. हो का, इथं पपई आहे, माझी मम्मी पपई काढतीये बघा. शिट खाली पडली. अजून पण आहे तिथं बघा. तिकडं पण आता आंब्याची झाडं आहेत हो का. पपई हो का, त्याला उगल्यात मोठ्या कैऱ्या. ठीक आहे. चला, तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटते. सपोर्ट करा मला, म्हणजे की मी अजून मोठी होईल.